कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या बंगाली कारागिरास अटक। आटपाडी येथील सराफांचे कोट्यावधी रुपयांचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिरांच्या टोळीतील आणखी एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे। ओरिसामधून ही कारवाई करण्यात आली असून लवकरच त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे। आटपाडी येथील गौतम दास व सौरभ दास या बंगाली कारागिरांनी अनेक वर्षे आटपाडीत वास्तव्य करून येथील सराफांचा विश्वास संपादन केला होता। सराफांकडून चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते। नुकतेच एका सराफाकडून 2.5 कोटी रुपये किमतीचे 3.5 किलो सोने घेऊन हे बंगाली कारागीर पसार झाले होते। यानंतर सराफ महेश्वर जवळे यांनीही बंगाली कारागिरांनी 4.25 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती। आटपाडीत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्वरूप दास व विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे, पण मुख्य संशयित अजूनही पसार होता। अखेर त्याला ओरिसा येथून ताब्यात घेतले आहे। त्याला लवकरच अटक करून सांगलीत आणण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे।